आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आणि आज मी छान रेडी होऊन कुठे निघाले ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे समजणार आहे. आपलं पहिलं ब्लॉग मी चॅनलवर अपलोड केलं होतं, अजूनही बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा. आणि मी आज तुम्हाला माझ्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. म्हणजे माझं याआधीसुद्धा एक यूट्यूब चॅनल होतं. 2023मध्ये मी ते चॅनल सुरू केलं होतं. स्टार्टिंगला मी म्हणजे डेली पोस्ट करत होते त्यावर, आणि मला व्ह्यूज आणि सबस्क्रायबरसुद्धा खूप छान होते. खूप छान सपोर्ट होता त्या चॅनलला. म्हणजे रांगोळीचं एक चॅनल होतं, मयुरी शिंदे रांगोळी आर्ट म्हणून. पण त्यानंतर माझ्या प्रेग्नन्सीमुळे मला त्यावर डेली व्हिडिओ पोस्ट करणं शक्य नव्हतं. रांगोळीसाठी कसं असं म्हणजे प्रॉपर एक बसून शूट करावं लागतात व्हिडिओ, रांगोळी काढून दाखवायचे असते. त्यानंतर एडिटिंगचं पण एवढं काही अवघड नव्हतं. फक्त त्याला एक सॉन्ग ॲड करायचं आणि ते व्हिडिओ पोस्ट करायचा होता. पण मला कंटिन्यूच आता खाली बसून ते व्हिडिओ शूट करणं जमत नव्हतं. म्हणजे त्यामध्ये असं म्हणजे 8 दिवसातून 10 दिवसातून असं पोस्ट व्हायला लागल्यानंतरून त्यामुळे माझ्या चॅनलचे व्ह्यूज पण कमी व्हायला लागले आणि सबस्क्रायबरसुद्धा कमी झाले. त्यानंतर आधी झाल्यानंतरसुद्धा मी त्या चॅनलवर परत कंटिन्यू केलं म्हणजे पोस्ट करायला. पण मला आज म्हणजे एवढा चांगला रिस्पॉन्स नाही मिळाला, मग मी ते चॅनल बंद केलं. तर त्यानंतर मग मी ठरवलं की आपल्याला डेली ब्लॉगिंग सुरू करायचं. तर डेली ब्लॉगिंग सुरू करायची म्हटल्यानंतर प्रत्यक्ष कॅमेऱ्यासमोर बोलावं लागतं किंवा व्हॉइसओव्हर करावं लागतं. तर त्यासाठी मला सुरुवातीला थोडी भीती होती, म्हणजे की आपल्याला कोण काय म्हणाल किंवा आपल्याला जमल का. पण मी ठरवलं की प्रयत्न केला की सगळं जमतं, आणि असं म्हणूनच मी माझ्या ब्लॉगिंग जर्नी सुरू केली. माझा पहिला ब्लॉग माझ्या माहेरी वास्तुशांतीची पूजा होती त्या दिवशी शूट केला आणि तो मी पोस्ट केला. त्यानंतरसुद्धा काही शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केलेले ते सुद्धा जाऊन बघा, आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आय होप तुम्ही मला खूप सपोर्ट कराल, कारण मला कॅमेऱ्यासमोर बोलायचा अजिबात एक्सपिरियन्स नाही. तर मी खूप मनापासून प्रयत्न करते. तुम्ही मला खूप सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मी रेडी होऊन कुठे निघा. आज माझ्या मम्मी पप्पांच्या ॲनिव्हर्सरी त्याच्याच सेलिब्रेशनसाठी मी माझ्या माहेरी चाललेले. आम्ही सेलिब्रेशन कसं करतो, आमचं काय काय प्लॅन मी ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर करते, त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघा. मी आदिराजसाठी फर्स्ट क्रायवरून हा ड्रेस ऑर्डर केला होता. तोच मी आज त्याला घालणार होते. म्हणलं त्याला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करू. आदिराजचे बरेचसे ड्रेस हे बेबी हगचेच आहेत, आणि मी ते ऑनलाईन घेतलेले आहेत. मला बेबी हगचे ड्रेस खूप आवडतात, आणि उन्हाळ्यात मुलांना जे कम्फर्टेबल कपडे असले ना ते चिडचिडसुद्धा करत नाहीत. मी खूप असं कुठं जायचं असेल किंवा मग घ्यायचं असतील तरच मी आदिराजला शॉपमधून ड्रेस घेते, नाही तर त्याचे बरेचसे ड्रेस ते ऑनलाईन फर्स्ट क्रायवरूनच घेतलेले आहेत. आज त्याला ते मोबाईल दाखवून रेडी करणं चाललं होतं, कारण तो दुपारी झोपलेला नव्हता. तो दुपारी 5 वाजता झोपत असतं, पण तो आज झोपलाच नाही. त्यामुळे मी त्याला ते मोबाईल दाखवून रेडी करत असते. मी त्याला मोबाईल न दाखवत तो टी व्ही बघत असतो, पण आज त्याला मला मोबाईल दाखवावंच लागला, म्हणजे त्याने रेडी करून दिलंच नसतं. आदिराजला हा ड्रेस कसे दिसतोय मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आम्ही दोघेही माझ्या भावाची वाट बघत होतो, कारण तो आम्हाला घ्यायला येणार होता. आम्ही अर्ध्या तासापासून रेडी होऊन बसलो होतो, पण तो अजूनही घ्यायला आला नव्हता. फायनली तो घ्यायला आला, आणि त्यानंतर आम्ही माझ्या माहेरी जायला निघालो. मी तुम्हाला मागे एका ब्लॉगमध्ये सांगितलंच आहे, माझ्या माहेर आणि सासर दोन्ही इथे नगरमध्येच आहे. त्यानंतर घरी गेल्यानंतर आदिराज सगळ्यात पहिल्यांदा ते बिट्टू दादाला भेटला. त्यानंतर माझ्या बहिणींनी आणि मी माझ्या मम्मी पप्पांचं औक्षण केलं. आज माझ्या मम्मी पप्पांच्या लग्नाला 34 वर्ष पूर्ण झालीत. त्यांचा हा 34 वर्षांचा सहजीवनाचा प्रवास ना माझ्यासाठी खूप मोटिवेट करणार आहे, कारण मी त्यांच्या आयुष्यात खूप सुख-दुःख, चढ-उतार बघितले. पण तरी त्यांनी आमची एक छोटीशी फॅमिली खूप प्रेमाने जपली. त्यानिमित्तानेच ना आम्ही आज आमच्या नवीन घरी छोटंसं सेलिब्रेशन केलं. आम्ही केक कट केला. आदिराजला आणि रियांशलाच खूप एक्साइटमेंट होती केक कट करण्याची माझ्या मम्मी पप्पांपेक्षा. त्यानंतर आमचा फॅमिली डिनरला जाण्याचा प्लॅन झाला. माझ्या पप्पांना बाहेरचं जेवण आवडत नाही, पण आम्ही त्यांना खूप रिक्वेस्ट केल्यानंतर आज ते रेडी झाले आणि आम्ही बाहेर जेवायला गेलो. हॉटेलला खूप गर्दी होती आज, कारण की आज संडे होता. त्यामुळे आम्हाला 15-20 मिनटं वेट केल्यानंतर टेबल मिळालं. आता हॉटेलला आल्यानंतर मसाला पापड तर हवाच, त्यामुळे आम्ही सगळ्यात अगोदर मसाला पापडची ऑर्डर दिली. त्यानंतर सगळ्यांनी छान जेवण केलं. सोबत फॅमिलीनं तर जेवण केलं ना खूप छान वाटतं. त्यानंतर आदिराजला झोप आली होती, तो खूप रडत होता, म्हणून मम्मी त्याला सांभाळत होती. तोपर्यंत आम्ही छान आईस्क्रीम एन्जॉय केलं. त्यानंतर आम्ही घरी आलो. आम्हाला घरी येईपर्यंत 11 वाजले होते. मी आता घरी आलो. खूप छान सेलिब्रेशन झालं. आदिराजला झोप आली होती. तो आज दुपारी झोपला नव्हता. तो 10 वाजता झोपत असतो, त्यामुळे तो खूप रडत होता. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मी सगळ्यात अगोदर त्याला झोपी लावलं, आणि त्यानंतर आम्ही आजचा ब्लॉग एंड करून खूप छान सेलिब्रेशन झालं. आणि मला माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.